नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इथे 800 जागांसाठी भरती निघाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे 13 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये गट अ, ब आणि क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. अशा एकूण 31 संवर्गातील पदे भरल्या जाणार आहेत. या ज्या 31 संवर्गातील पदे आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, पदाला लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, कधी करायचा, किती लास्ट डेट असणार आहे, या सर्व गोष्टीची आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्ही जर MIDC मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर ही जी जाहिरात आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2 सप्टेंबर 2023 पासून ते 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत. म्हणजे 25 सप्टेंबर याची शेवटची तारीख असणार आहे. ही जी पदे आहेत मित्रांनो, सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता महामंडळाच्या MIDCindia.org. या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. तर बघा मित्रांनो, पहिलं जे पद आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ मधलं हे पद आहे. एकूण पदे भरली जात आहेत यामध्ये 3. तर याची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 67,700 ते 2,08,700. याच्यासाठी पात्रता काय सांगितली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी 3 वर्षाचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी 7 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे मित्रांनो. त्यानंतर उपअभियंता एकूण पदे असणार आहे 13. यामध्ये तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि त्या संबंधित कामामधील 3 वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी उपअभियंता या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. त्यासोबतच उपअभियंतामध्ये विद्युत आणि यांत्रिक ही जे एकूण 3 पदे आहेत त्यामध्ये यांत्रिकी विभागातील तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि त्यासोबतच तुमच्याकडे जर 3 वर्षाचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सहयोगी रचनाकार गट अ एकूण पदे 2 आहेत. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी वास्तुशास्त्र विषयामधील जर पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यासोबतच नकर रचना विषयामधील पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, उपमुख्य लेखा अधिकारी गट अ एकूण पदे 2. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील म्हणजेच तुमच्याकडे MBA फिनान्स तुम्ही ग्रेड B मधून पास आउट झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. उपमुख्य लेखा अधिकारी गट अ. त्यानंतर सहाय्यक अभियंता गट ब एकूण पदे 107 आहेत. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, सहाय्यक अभियंता गट ब एकूण पदे 21. यामध्ये पात्रता काय सांगितली आहे, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. सहाय्यक रचनाकार गट ब यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी वास्तुशास्त्र नगर रचना या विषयामधील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो. तर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब एकूण पदे 2. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. लेखा अधिकारी गट ब यामध्ये बघा मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची म्हणजेच कॉमर्स विषयातून तुम्ही जर पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. लेखा अधिकारी गट ब एकूण पदे आहेत 3. क्षेत्र व्यवस्थापक गट ब एकूण पदे 8. यामध्ये बघा मित्रांनो, पात्रता काय मागितली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल या पदासाठी म्हणजे मागितलं आहे या पदासाठी तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पुढे बघा मित्रांनो, 13 नंबरचं जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क एकूण पदे आहेत 17. यामध्ये पात्रता काय मागितली आहे, मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता गट क एकूण पदे आहेत 2. यासाठी पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क एकूण पदे 14 म्हणजे स्टेनोग्राफर चे पद आहे मित्रांनो. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. राज्य शासनाचे मराठी लघुलेखनाचे 100 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी शब्द प्रति मिनिट व मराठी शब्द 40 शब्द प्रति मिनिट अंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. म्हणजेच तुमच्याकडे स्टेनोची स्पीड 100
100 पाहिजे, इंग्रजी 40 पाहिजे आणि मराठी सुद्धा 40च पाहिजे टंकलेखन. पुढे बघा मित्रांनो, लघुलेखक निम्न श्रेणी गट क एकूण पदे 20 आहेत. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर मागितला आहे आणि त्यासोबतच लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट. परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच लघु टंकलेखक गट क एकूण पदे 7. यामध्ये पात्रता काय मागितली आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी मागितली आहे. त्यासोबतच लघुलेखनाची 60 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. कोणतं पद आहे हे? लघुलेखक गट क. एकूण पदे आहेत 7. सहाय्यक या पदासाठी काय मागितलं आहे बघा. जागा किती असणार आहेत? एकूण 3 जागा आहेत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी मागितलं आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. जर तुम्ही MSCIT पास आउट नसताल तर 2 वर्षाच्या आत नियुक्तीनंतर देऊ शकता. लिपिक टंकलेखक गट क. यासाठी पात्रता काय मागितली? मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी मराठी टायपिंग 30, इंग्रजी 40 आणि MSCIT या ठिकाणी मागण्यात आलेली आहे. वरिष्ठ लेखपाल गट क. एकूण पदे 6. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी या ठिकाणी मागितली आहे. कॉमर्स मधून तुमची जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल अर्ज करू शकता. तांत्रिक सहाय्यक श्रेणी गट क. एकूण पदे 32. यामध्ये बघा मित्रांनो, शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक म्हणजेच गव्हर्नमेंट ITI किंवा प्रायव्हेट ITI मध्ये जर तुम्ही ड्रॉप्समन सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा प्रकारचे जर काही ट्रेड केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 20 तंत्री. 20 तंत्रीसाठी केवळ 10वी पास व ITI इलेक्ट्रिशियन जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे मित्रांनो. 20 तंत्रीसाठी जागा आहेत एकूण 18 आणि तांत्रिक सहाय्यक साठी एकूण जागा आहेत 32. पंप चालक श्रेणी 2 गट क. एकूण पदे 103. यामध्ये बघा मित्रांनो, कास्ट वाईज संपूर्ण या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे सर्व जागांसाठीचं. तुम्हाला जर हा PDF पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देऊन देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनलवर जाऊन आपला हा PDF पाहू शकता. तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज, पोस्ट वाईज किती जागा देण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती पाहण्यात येईल. आपण फक्त या ठिकाणी कोणत्या पदाला किती जागा आहेत आणि पात्रता काय मागितली आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढे बघा मित्रांनो, जोडारी गट क. एकूण पदे 34. यामध्ये पात्रता काय मागितली आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण मागण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच फिटर हा ट्रेड जर तुम्ही केलेला असेल तर यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. सहाय्यक आरेखक गट क. एकूण पदे 9. यामध्ये पात्रता काय मागितली आहे? महाराष्ट्र राज्य मंडळाची विज्ञान विषय घेऊन 12वी परीक्षा म्हणजे 12वी पास किंवा शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असाल. त्यासोबतच तुमच्याकडे AutoCAD जर केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सहाय्यक आरेखक. पुढचं जे पद आहे मित्रांनो, अनुरेखक गट क. एकूण पदे 49. यासाठी पात्रता मागितली आहे शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच ITI मधील सिव्हिल, इलेक्ट्रिकल त्यासोबतच यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच संगणकामधील AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. AutoCAD हे एक कोर्स आहे मित्रांनो 6 महिन्याचा. तो जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. गाळणी निरीक्षक गट क. यामध्ये एकूण पदे आहे 2. यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह म्हणजेच केमिस्ट्री या विषयासह जर तुम्ही विज्ञान शाखेतील पदवी जर केलेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. भूमापक गट क. एकूण पदे आहेत 26. यामध्ये बघा मित्रांनो, पात्रता काय सांगितली आहे? शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण घेऊन जर तुम्ही ITI पास झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे AutoCAD सुद्धा केलेला असणं गरजेचं आहे. विभागीय अग्निशमन अधिकारी गट एकूण पदे आहेत 1. पात्रता काय मागितली आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा असे या ठिकाणी सांगितलं आहे. त्यासोबतच तुमच्याकडे अग्निशमन कोर्स केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि
अनुभव सुद्धा या ठिकाणी मागण्यात आलेला आहे मित्रांनो. उमेदवाराला शासकीय संस्थांमधील किंवा इतर अग्निशमन सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा सहमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर काम केल्याचा अनुभव असावा. तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली किमान 300 अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कार्य केलेले असावे. विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ याचे एकूण एकच पद आहे. यासाठी किमान 10 अग्निशमन केंद्रे व 30 अग्निवाहने, यामध्ये रुग्णवाहिका, रेस्क्यू वाहन, विशेष कार्य हेतू वाहन व हायड्रोलिक प्लॅटफॉर्म इत्यादीचा समावेश असणाऱ्या अग्निशमन सेवेत कामाचा अनुभव आवश्यक. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासोबतच लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. यामध्ये पाठ्यक्रम सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि वयोमर्यादा काय सांगितले, उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असू नये. यामध्ये शारीरिक पात्रता सुद्धा दिली आहे. उंची, छाती, वजन, दृष्टी या सर्व गोष्टींची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला हा PDF मी टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वाचू शकता. सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट अ पदे आहेत एकूण 8. शैक्षणिक अर्हता काय सांगितली आहे, BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन 50% मार्कांनी उत्तीर्ण झालेला असावा, तर तुम्ही सहाय्यक अग्निशमन अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता. यामध्ये व्यावसायिक पाठ्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. उमेदवारांची नियुक्ती पदविका किंवा इतर पदवीच्या आधारे झाल्यास त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकार अथवा राज्य अग्निशमन अकादमी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेस अधीन राहून सब ऑफिसर्स पाठ्यक्रम 3 वर्षांच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील. सदर पाठ्यक्रम उमेदवाराने विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास उमेदवार अग्निशमन विभागातील सेवेमधून कार्यमुक्त केला जाण्यास पात्र ठरेल, असे या ठिकाणी नमूद केलेलं आहे मित्रांनो. त्यासोबतच MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. यासाठी वयोमर्यादा, उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यरत असणाऱ्या उमेदवारास वयाची अट लागू राहणार नाही. जर समजा MIDC कर्मचारी असेल तर त्यांना वयोमर्यादा लागू नाही आहे मित्रांनो, ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यामध्ये बघा मित्रांनो, शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. उंची, छाती, वजन, दृष्टी तुम्ही पाहू शकता. तर कनिष्ठ संचार अधिकारी गट क एकूण पदे आहेत 2. या ठिकाणी पात्रता काय सांगितली आहे, BE इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. आणि त्यासोबतच डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असाल तर तुम्ही या कनिष्ठ संचार अधिकारी गट क या पदासाठी अर्ज करू शकता. यासाठी वयोमर्यादा सांगितली आहे. उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये. 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क एकूण पदे 1. पात्रता काय सांगितले, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण असावा आणि शासन मान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा. वय 28 पेक्षा जास्त असू नये. या ठिकाणी शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर चालक यंत्रचालक गट क एकूण पदे 22. यामध्ये पात्रता अर्हता काय सांगितली आहे, माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासोबतच वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजेच HMV लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर पाठ्यक्रम सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 6 महिन्याचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील. शारीरिक पात्रता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर 34वे जे पद आहे अग्निशमन विमोचक गट क एक पदे आहेत या ठिकाणी 187. तर बघा मित्रांनो, कास्ट वाईज या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे. पात्रता काय मागितली आहे मित्रांनो, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी पास असणं महत्वाचं आहे. त्यासोबतच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. MSCIT परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. त्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे. या ठिकाणी शारीरिक पात्रता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो. पदसंख्या व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल, कमी किंवा वाढ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे असे या ठिकाणी सांगितलं आहे मित्रांनो. अशा एकूण 34 संवर्गातील पदांसाठी ही जाहिरात आहे. पण 34 संवर्गामध्ये किती जागा आणि कोणत्या जागेसाठी काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे याची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची जी तारीख आहे मित्रांनो, तुम्हाला 2 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे आणि 25 सप्टेंबर 2023 पर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1000 रुपये फीस असणार आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये फीस असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट केली जाऊ शकते मित्रांनो. तर पुढे बघा मित्रांनो, तुमची परीक्षा
जी कशा प्रकारे होणार आहे या ठिकाणी इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, पहिली जी अनुक्रमांक आहे यामध्ये पद देण्यात आले कार्यकारी अभियंता स्थापत्य याची काठिण्य पातळी देण्यात आलेली आहे आणि प्रश्नपत्रिकेचे माध्यम देण्यात आलेले आहे. तर परीक्षेचे विषय कोणते असणार आहेत? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यावर प्रश्न येणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुमचा वेळ असणार आहे 120 मिनिटे आणि प्रश्न येणार आहेत 100. एकूण गुण असणार आहेत 200. तर यासाठी बघा मित्रांनो, मराठीवर 10 प्रश्न येणार आहेत, इंग्रजीवर 10 प्रश्न येणार आहेत, सामान्य ज्ञानवर 10 प्रश्न येणार आहेत, बौद्धिक चाचणीवर 10 प्रश्न येणार आहेत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यावर 10 प्रश्न येणार आहेत. असे एकूण 50 प्रश्न असणार आहेत. 100 200 गुणांसाठी. तांत्रिक प्रश्न असणार आहेत 50. एकूण प्रश्न 100. या ठिकाणी काठिण्य पातळी सुद्धा देण्यात आलेली आहे. 12वीच्या बेसवर मराठी विषयावर प्रश्न येतील, इंग्रजी 12वी पर्यंतच्या बेसिसवर प्रश्न येतील, सामान्य ज्ञान पदवी, बौद्धिक चाचणी पदवी आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत ते स्थापत्य अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न येणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे सर्व पदांसाठी या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेले आहे. किती मार्काची परीक्षा असणार आहे हे सर्व पदांकरिता 34 संवर्गातील पदांकरिता या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागल्यास प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येतील. सत्र 1 ते अंतिम सत्र मधील परीक्षेचे स्वरूप, त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो. तर या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे मित्रांनो. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानुसार किमान वय वर्ग अ आणि ब यासाठी 21 असणं महत्वाचं आहे आणि वर्ग क साठी 18 असणं महत्वाचं आहे किमान. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयोमर्यादा पर्यंत देण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष देण्यात आलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी या सुद्धा या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही MIDC मध्ये 800 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्या सर्व जाहिरातीबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही त्रुटी असतील ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.